पाऊस थोडासा थांबलाय, पण तरी सुद्धा वातावरणामध्ये अजूनही थंडावा आलेला नाहीये. इनफॅक्ट साचलेलं पाणी किंवा मध्येच येणारा मुसळधार पाऊस किंवा थोडंसं त्याच्यात ऊन, ह्या अशा ऊन पावसाच्या खेळामुळे वातावरण थोडंसं दमट झालेलं आहे. म्हणजे बाहेर सगळीकडे एक प्रकारचा ओलसरपणा आपल्याला जाणवतो. तसंच पिंडी ते ब्रह्मांडी या न्यायाने आयुर्वेद म्हणतं की आपल्या शरीराचं टेम्परेचर किंवा आपल्या शरीरातले आतल्या दोषांची स्थिती ही बाहेरच्या ऋतूप्रमाणे, बाहेरच्या वातावरणाप्रमाणे बदलते. त्यानुसार आपण आहार करणं खूप गरजेचं असतं. म्हणून सध्याच्या पावसाळ्यात आपला अग्नी जेव्हा मंद झालेला आहे त्यावेळेस मुगाचं कढण किंवा तांदळाची पेज किंवा मुगाची आमटी, वेगवेगळ्या प्रकारचे सूप किंवा साधी मुगाची खिचडी किंवा जर तुम्ही नॉन व्हेजिटेरियन असाल तर गरम मसाला घातलेलं चिकन सूप किंवा मटन सूप ह्या प्रकारचा आहार आपण घेतला पाहिजे. गरम मसाला हा ह्या ऋतूमध्ये वाढलेल्या वाताला कमी करण्यासाठी आपल्याला मदत करू शकतो. आणि त्याहून महत्वाचं म्हणजे सध्याच्या वातावरणामध्ये काही विशिष्ट भाज्या येतात ज्या किंचितशा आंबट असतात. म्हणजे अळू असेल, कंटोळी असेल, फोडशी असेल, भारंगी असेल, ह्यांच्यामध्ये निसर्गतःच किंचितसा आंबटपणा असतो जो ह्या ऋतूमध्ये अग्नीसाठी खूप चांगला असतो. त्यामुळे त्या भाज्या खाल्ल्या तर नक्कीच आपलं आरोग्य ह्या ऋतूमध्ये